नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून 3,000 रुपये सरकारने जमा केलेले आहेत. भरपूर जणांना 3,000 रुपये सुद्धा आता आलेले आहेत. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे भेटले नाही, आमचा काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात ठेवा, हे पैसे तुम्हाला 17 तारखेपर्यंत मिळणार आहे. तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे आणि हा व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण 27 लाख महिलांचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नाही आणि त्यामुळे भरपूर जणांना असा सुद्धा मेसेज आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झालेला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करून घ्यावे, म्हणजेच आधार डीबीटी करून घ्यावे, लिंक करून घ्यावे. आता भरपूर जण म्हणतील आमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला आम्ही लिंक केलेलं आहे, पण लक्षात ठेवा, आधार कार्ड हे बँकेला डीबीटी सीडिंग असणं गरजेचं आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर डीबीटीने सीडिंग असेल तुमचं आधार कार्ड तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाहीत. भरपूर जण म्हणतात आमचे पैसे आले नाहीत, तर तुमचं असं सुद्धा कारण असू शकतं की तुमचं आधार कार्ड बँकेला डीबीटी सीडिंग नाही. तर आपलं आधार कार्ड बँकेला डीबीटी लिंक आहे का नाही हे कसं तुम्ही पाहायचं ते तुम्हाला अगोदर सांगतो आणि त्यानंतर काय करायचं ते आपण पाहूयात. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला myAadhar.uidi.gov.in या वेबसाईट वरती जायचंय. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून तुम्हाला सबमिट करायचंय, लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, यावरती क्लिक करायचंय आणि तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला इथे दिसेल की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला डीबीटी लिंक आहे. इथे जी बँक दिसतीये ती तुमची ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या कोणत्याही बँकेचं नाव आहे आणि खाली ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते 17 तारखेला पैसे मिळून जातील. म्हणजे आज भेटतील, उद्या भेटतील किंवा 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटून जातील. फक्त तुमचं डीबीटी लिंक असावं, म्हणजेच तुमचं इथे बँकेचं नाव दिसलं पाहिजे आणि ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. आता भरपूर जण असे आहेत, 27 लाख महिला अशा आहेत की त्यांचं डीबीटी लिंक नाही. काही जणांना इथे कोणतीही बँक दिसत नाही, म्हणजेच नो रेकॉर्ड फाउंड दाखवतं. काही जणांना बँक दिसते परंतु इनऍक्टिव्ह दाखवतं. तर लक्षात ठेवा, इनऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर लगेच पोस्ट ऑफिस मध्ये जावा आणि एक IPPBचं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाउंट उघडून घ्या. लगेच जाऊन डिजिटल अकाउंट उघडून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारे पैसे या पोस्ट ऑफिस मध्ये येतील. आता भरपूर जण काय म्हणतात की आम्ही फॉर्म भरताना दुसरं अकाउंट दिलंय आणि आधार कार्डला लिंक दुसरं दाखवतंय. तर लक्षात ठेवा, जे बँक अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं आहे त्याचा काही संबंध नाही. तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक दाखवत असेल, ऍक्टिव्ह दाखवत असेल, त्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुमचे पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे लिंक दाखवत नसेल, पुन्हा एकदा सांगतो, भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पोस्टात जावा आणि डायरेक्टली एक IPP इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडा, म्हणजे तुमचे पैसे त्या पोस्ट ऑफिस मध्ये येतील. तर थोडाच कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे, लवकरात लवकर आपलं आधार सीडिंग करून घ्या. आणि ज्यांचं आधार सीडिंग आहे त्यांना काही करायची गरज नाही, त्यांचे पैसे आत्ता काही दिवसात 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होतील. तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता. महिलांना नक्की शेअर करा आणि त्यांना नक्की आधार डीबीटी काय असतं हे सुद्धा चेक करायला सांगा. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.